महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेसोबतच श्रावणबाळ व ज्येष्ठ नागरिकांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या या व्हिडिओमधून मी घेतलेले आहेत. त्या मुद्द्यांवर आज तुम्हाला मी माहिती देणार आहे. या व्हिडिओमध्ये म्हणजेच या चॅनलवर फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार योजनेचीच माहिती दिली जाते असं नाही. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या सगळ्यांकरिताच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कदाचित मोठा सुद्धा होऊ शकतो, तर व्हिडिओला कुणीही मिस करू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास हे सांगितल्याप्रमाणे करा, अन्यथा सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करू नका. अगोदर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी सोबतच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील, यांचे जे पैसे आहेत म्हणजे यांचा हप्ता दिनांक 11 एप्रिल 2026 वार शनिवार या दिवशी वितरण करण्यात आलेला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. समस्या काय आहे तर बघा मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट्स जमा करायला सांगितल्याप्रमाणे लोकांनी तिकडे डॉक्युमेंट्स जमा केले नाहीत, म्हणून या लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत. आणि बरेचसे असे लाभार्थी आहेत की त्यांचे पैसे आलेच नाहीत. तर आता करायचं काय आहे, तर ते ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांनी आता लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये तुमचे कागदपत्र जमा करायचे आहेत. ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत? आधार कार्ड आहे, तुमची बँक डिटेल आहे, बरोबर ना. त्याचबरोबर विधवा महिला असतील, या सगळ्यांनी हे डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. आणि दुसरा मुद्दा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता बऱ्याचशा लाभार्थ्यांनी असा प्रश्न केलेला आहे की सर, बऱ्याचशा लोकांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तरी सुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि या पोर्टलवर नोंदणी करून सुद्धा पैसे आलेले नाहीत. नेमका प्रॉब्लेम काय आहे? इकडे नेमका प्रॉब्लेम काय आहे तो आता इथे समजून घ्यायचा आहे. तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा अथवा करू नका, तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच. मग नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, अडचण कुठे आहे, हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. नेमकी अडचण कुठे आहे? मार्च महिन्यामध्ये हयातीचे प्रमाणपत्र आहे, म्हणजे दाखला आहे, UDID, दिव्यांगांचे सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, बँक डिटेल आहे. हे जे डॉक्युमेंट्स ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, फेब्रुवारीचे असतील, मार्चचे असतील, आहे का नाही. आणि असं सांगून सुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स जमा केलेले नसावेत किंवा डॉक्युमेंट्स दिल्याच्या नंतर ते अपलोड झालेले असतील, म्हणजे अपलोड करण्यात येतात आणि अपलोड केल्यानंतर अपडेट होणं हे महत्त्वाचं आहे. पण इथे होतं काय बघा मित्रांनो, DBT क्लिअर आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन आहे, ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. मग अडचण तहसील कार्यालयामध्ये असू शकते का? हो, असू शकते. तुमचे डॉक्युमेंट्स कदाचित अपलोड झाल्यानंतर ते अपडेट झाले नसावे किंवा DBT क्लिअर नसेल, तरी सुद्धा तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात. म्हणजेच दुसरा मुद्दा हा महत्त्वाचा आहे की तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा अथवा करू नका, केलं असेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे
येणं अपेक्षित आहे. पण दिव्यांग सहाय्यक पोर्टलची आवश्यकता काय आहे, रजिस्ट्रेशन का करायचं आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण दिव्यांगांकरिता 17 योजना आहेत. किती? 17 योजना. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बेस भांडवल आहे, हे महाराष्ट्र राज्य शासनानेच लागू केलेलं आहे ना. बेस भांडवल आहे, अंत्योदय योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, त्यानंतर बऱ्याचशा अशा योजना आहेत की त्या योजनेचा लाभ तुम्हाला सहजपणे घेता यावा याकरिता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि हो, जाता जाता एक माहिती तुम्हाला महत्त्वाची द्यायची आहे. ती माहिती अशी आहे की बऱ्याचशा व्हॉट्सअप समूहावर, टेलिग्राम असेल, फेसबुक असेल, जिकडे असेल तिकडे तुम्हाला अपडेट मिळाले असेल की 30 एप्रिल 2026 ही जी तारीख आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता शेवटची होती का? तर नाही. तर महाराष्ट्र राज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांकरिता आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करण्याकरिता मुदत वाढ केलेली आहे. आता तुम्ही कधीही, कुठेही, कोणत्याही वेळेला तुम्ही तुमची नोंदणी करून घेऊ शकता. तर हा होता महत्त्वाचा व्हिडिओ. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.